माऊली नमस्कार नमस्कार. आपण नेहमी म्हणतो की या सृष्टीमध्ये जे काही घडतं ते केवळ आणि केवळ विधी लिखितच असतं आणि प्रत्येक गोष्टीला काहीतरी एक सबळ कारण असतं. पण आपल्या मनाविरुद्ध एखादी घटना झाली की आपण देवावर खापर फोडतो, त्याला दूषण देतो. पण आपण हे विसरून जातो की आपल्या बाबतीत जे जे काही घडतंय याला काही प्रमाणात आपणही कारणीभूत असतो. हेच सृष्टीचे चक्र असते. आपल्या भविष्याला आपणच जबाबदार असतो याचं जेव्हा आपल्याला भान येतं तेव्हाच आपलं आचरण देखील अत्यंत योग्य मार्गाने होतं. हा प्रसंग आला आहे आणि या संकटातून मार्ग दाखवायला दादा आणि वहिनी देखील नाही. त्यांना देखील हाच मुहूर्त साधून यात्रेस जायचे होते. अहो ते जरी असते तरी त्यांनी काय केले असते? हा तर आपलाच हलगर्जीपणा नव्हे का? आपली कन्या कुठे आहे? नक्की तिनेच हे केले आहे. तिला नक्की माहित असणार. अहो हे काय बोलताय तुम्ही? आपल्याच कन्यावर असा आरोप करणे योग्य आहे का? आपल्याला काहीच ठाऊक नाही हेच सत्य. या घरात आपल्या तिघांशिवाय कोणी आहे का? नाही ना. मग मला आता याचे भय वाटते आहे की राजा उपांग यांचे समजले तर मोठा अनर्थ होईल आणि देवीची अवकृपा होईल ती वेगळीच. आता माझे नाव अरुण आणि मी तुझे आभार मानू इच्छितो. आभार? आणि ते कशासाठी? कारण मी मृतावस्थेत असताना मला एक साक्षात्कार झाला. कारण मला हे अंधुकसे असे जाणवत आहे की कुठून तरी एक दिव्य प्रकाश प्रकटला आणि त्याने मला जीवनदान दिलं. आणि मला खात्री आहे हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं आहे. अहो नाही, हे सर्व या करंड्याच्या झाकणामुळे शक्य झाले. करंड्याचे झाकण? हो, हे झाकण काही सामान्य नाही. ललिता देवीच्या आशीर्वादाने युक्त असे कुंकवाच्या करंड्याचे झाकण आहे हे. पिताश्री रोज देवाऱ्यात त्याची पूजा करतात. त्यांची खूप श्रद्धा आहे आणि म्हणूनच तुमचे प्राण वाचले. परंतु हे झाकण जर देवाऱ्यातील असेल मग ते येथे कसे? खरं तर मी देखील याचा मतितार्थ लावत आहे. हे झाकण माझ्याकडून येथे येणे, यातील देवीला वाहणाऱ्या पुष्पांनी तुम्हाला शुद्ध येणे, हा निव्वळ योगायोग नाही. या मागे नक्की देवीची काहीतरी योजना असणार. तुझ्या बोलण्यात काहीतरी तथ्य दिसते आहे. पण आतापर्यंत माझं मन हे मानायला तयार नव्हते, पण आता विश्वास बसतो आहे. देवीच्या योजनेवर आपण कधीच अविश्वास दाखवू नयेच. असो, तुम्ही या वृक्षछायेखाली विश्राम करा. मी तोपर्यंत भोजनाची सोय करते. नको, कशाला? अहो तुम्हीच म्हणता ना मी तुम्हाला जीवनदान दिले. मग आता माझे ऐकणे तुम्हाला बंधनकारक आहे. आले. हेमांगी, शेजारी विचारून ये. ललिताचा अजून पत्ता नाही. अहो अख्खा गाव पालथा घातलाय मी, पण मुलीचा कुठेच पत्ता नाही. याआधी कधीच अशी वागली नव्हती हो. न सांगता कुठेच गेली नव्हती. काहीतरी करा, मला भय वाटते आहे. काहीतरी विपरीत घडले नसेल ना? बघ, असे बोलू नकोस. शुभ बोल. आपणच असे अगतिक होऊन कसे चालेल? मला तर सर्व द्वारे बंद झालेली दिसत आहे. मती गुंग झाली आहे. ललिता, ललिता कुठे होतीस तू? मला न सांगता कुठे गेली होतीस? आणि आता या वेळी येतेय? ललिता कुठे होतीस? आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू आमचा विश्वासघात केला. ललिता पदराखाली काय आहे?
ललिता, पदराखाली काय लपवतेस? पाहिलेस आपल्या लेकीचे पराक्रम? अगं ललिता, तू देवीच्या देवाऱ्यातील करंड्याचे झाकण चोरले आहेस. ललिता, या झाकणाची, देवीच्या आशीर्वादाची तुला अजिबात महती नाही. याची तुला किंमत देखील नाही. आणि याचे काय पावित्र्य आहे या बाबतीत तू अनभिज्ञ आहेस. आणि असे असताना सुद्धा तू असे आचरण केलेस. पिताश्री, क्षमा करा. पुन्हा माझ्या हातून हे पातक घडणार नाही. मी शब्द देते तुम्हास. हे बघ, शब्द आम्हास नाही, स्वतःला दे. देवीची क्षमा मान. पुन्हा असे दुष्कृत्य होता कामा नये. देवी, आम्हाला क्षमा कर. आज ललिताच्या अशा आचरणाने तुझ्या पूजेस विलंब झाला. अहो, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचे आहे. ललिताचा हा अल्लडपणा तिच्या वयाच्या आड येतोय. आज तिने जे पाऊल उचलले ते अगदी चुकीचे होते. उद्या आणखी काहीतरी करे. मला असे वाटते की तिचा विवाह करून दिलेले योग्य. सत्य आहे. मी आजपासूनच उत्तम स्थळ शोधण्यास सुरुवात करतो. पाहूया काय होतंय. पूजेस विलंब होतोय. ललिताचा हा अल्लडपणा तिच्या वयाच्या आड येतोय. आज तिने जे पाऊल उचलले ते अगदी चुकीचे होते. मला असे वाटते की तिचा विवाह करून दिलेले योग्य. मी आजपासूनच उत्तम स्थळ शोधण्यास सुरुवात करतो. मी आजपासूनच उत्तम स्थळ शोधण्यास सुरुवात करतो. तिचा विवाह करून दिलेले योग्य. मी आजपासूनच उत्तम स्थळ शोधण्यास सुरुवात करतो. ललिता, घे, तू पण भोजन करते. ललिता, तुम्हास ठाऊक आहे, मी जेव्हा तुम्हाला प्रथम पाहिलं होतं तेव्हा मी मोहित झाले. मला वाटले माझा विवाह देखील अशाच देखण्या युवकाशी व्हावा. हे काय बोलतेस तू ललिता? सत्य सत्य हेच आहे की मला आपल्याशी विवाह करायचा आहे. नियतीच्या मनात देखील हेच असावे, म्हणून तर आपले मिलन घडून आले. ललिता, सारासार विचार कर. आणि मूळ योगायोग सुद्धा असू शकतो. आणि आणि महत्वाचं म्हणजे तू एका चांगल्या संस्कारी घरातील कन्या आहे आणि मी एक अनाथ युवक. आणि माझ्यासारख्या कुटुंब विरहित मुलास तुझ्या घरातील मंडळी नाही स्वीकारणार, हे देखील सत्यच आहे. यावर माझ्याकडे एक उपाय आहे. ललिता, हे काय? तुला सांगितले होते ना मला न सांगता घराबाहेर जायचे नाही म्हणून.
आणि हे युवक कोण? अगं माते, मी तुला सांगूच पाहत होते. आता येताना मला हे पांथस्त दिसले. भुकेने खूप व्याकुळ झाले होते ग. मला त्यांचे दुःख आणि वेदना नाही बघावं, म्हणून मी त्यांना शुद्धा शांतीच्या उद्देशाने येथे घेऊन आले. अगं मग येथे कशाला घेऊन आलीस? तयार भोजनातील अन्न द्यायचे होते त्यांना. अगं माते, असं काय करतेस? तूच सांगते ना, याचकास दान धर्म केल्याचे पुण्य कमवायला हवे. यांची इच्छापूर्ती हेच आपले समाधान, हो ना? काय झाले? आणि हे गृहस्थ? काही नाही, आपली कन्या समंजस झाली बरं का. याचकास भोजन देण्याचे पुण्य लाभावे म्हणून यांना घेऊन आले आहे. ही तर आनंदाची वार्ता आहे. तू भोजनाची तयारी कर, मी यांना आसनस्थ करतो. प्रणाम, मी सुकीर्त आणि हे माझं घर. आपला परिचय? प्रणाम, माझे नाव अरुण. आता नदीकाठी माझी व ललिताची गाठ पडली व तिने मला येथे भोजनास येण्याचा आग्रह केला. उत्तम. त्यानिमित्ताने आपले चरण माझ्या घरी लागले. ललिता, पाण्याची व्यवस्था कर. आपण या. अरुण, आपण भोजनास प्रारंभ करावा. क्षमा करा, परंतु तत्पूर्वी माझी एक इच्छा आहे. कोणती इच्छा? मी आपणास हे सांगू इच्छितो की याचकास केवळ भोजन दिल्याने तुम्हास पुण्य प्राप्त होणार नाही, तर त्याच्या मनीषा देखील पूर्ण करणे आपणास बंधनकारक असते. आपण काय सुचवू पाहत आहात? हेच की माझी एक मनापासून जपलेली इच्छा आहे व ती आपणच पूर्ण करू शकता. आम्ही? आपली अशी कोणती इच्छा आहे जी आम्हीच पूर्ण करू शकतो? सांगतो, परंतु त्याआधी मला शब्द हवा आहे. आपल्याकडून वचन हवे आहे की आपण माझी इच्छा पूर्ती करा, तरच मी या भोजनास हात लावे, अन्यथा या ताटावरून उठून जाईन. आपण असे का बोलता आहात? आपली काय इच्छा आहे? मला आपल्या कन्येशी विवाह करायचा आहे. काय? आपण काय बोलता आहात? मी तेच सांगतोय जे आपण ऐकत आहात. मला आपल्या कन्येशी विवाह करायचा आहे व तिची देखील तीच इच्छा आहे. ललिता, अगं कोण कुठला युवक आणि हे काय सांगतो आहे? आणि तुला देखील हे मान्य आहे? मातोश्री, मी आपणास जे काही सांगितले त्यात काडी मात्र असत्यता नाही. विश्वास ठेवा. विश्वास? अशा अनोळखी पांतस्थावर विश्वास ठेवावा? नाही, हे कदापि शक्य नाही. हे अशक्य आहे. असे मग आत्ताच मी या ताटावरून उठतो आहे. मला या घरात भोजन करायचे नाही. माते, मी हेच सांगू इच्छित आहे की हे जे बोलत आहेत त्याचे पालन करा.
अन्यथा एका पुण्यवान आणि गरजू याचकास तुम्ही भुकेला ठेवल्याचे पातक तुमच्या माथी येईल. असू देत. म्हणून मी काय आमची मुलगी यांच्या गळ्यात बांधावी? माते, तू समजून का घेत नाहीस? कदाचित हाच देवीचा कौल असेल. पिताश्री, अहो तुम्ही तरी समजून घ्या. आजवर ना मी कुठल्या स्थळास मान्यता दिली, ना माझी इच्छा तुम्हास सांगितली. आज प्रथमच असे घडत आहे. देवीचे पवित्र झाकण देखील यांच्यासह या घरात आहे. मग अजून काय हवे आपल्याला? कोण कुठला हा युवक? आपल्याला याचे कुळ देखील माहित नाही. कसा विवाह लावून द्यायचा यांचा? पण देवीच्याच मनात तसे असेल तर आपण काय करावे? आपल्यासमोर दुसरा कोणता पर्याय उपलब्ध आहे असे मला वाटत नाही. अहो असे काय करता? आपल्या काळजाला असे कोणाच्या हाती टेकून तुम्हाला काहीच कसे वाटत नाही? आज प्रथमच मला माझ्या कन्येचा आनंद महत्वाचा वाटतो आहे. ललिता, ज्या हाताने तुला लहानाची मोठी केली, अंगा खांद्यावर खेळवले, त्यांना अशी मोठी झालेली ललिता पाहायची सवयच नव्हती. ह्या पित्यासाठी त्याची कन्या कायमच लहान असणार आहे. परंतु तिला देखील तिचे सुख प्राप्त करण्याचा अधिकार आहे, हे आजवर मला जाणवलेच नव्हते. पण आज तू तुझा अधिकार मिळवला आहेस. पुत्र अरुण, आम्ही आमच्या कन्येस जीवापाड जपल्या. तिला तुझ्या हाती सुपूर्त करताना एका डोळ्यात हसू आणि दुसऱ्या डोळ्यात दुःख आहे. काळजावर दगड ठेवून आम्ही हा निर्णय घेत आहोत, कारण तिच्या सुखापुढे आम्हा सर्व काही क्षुल्लक आहे. सुखी राहा, सुखाने संसार करा. माऊली, आपण हे ऐकलेलंच आहे की आपल्या सगळ्या कर्मांची फळं आपल्याला या जन्मातच भोगावी लागतात. हेच सत्य आहे माऊली. आता या सुकीर्तचं बघा ना, याने तरुणपणी अतिशय स्वार्थी आचरण केलं आणि त्याच्या कन्येनं तिच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी सुद्धा पातकी आचरण केलं. याचा हेतू जरी कोणाचं अहित करण्याचा नसला तरी सुद्धा तो एक प्रकारचा स्वार्थच नाही का? आणि तिच्या या कर्माची फळं तिला काय भोगावी लागतील ते बघूया पुढल्या भागात. तोवर उतू नका, मातू नका आणि घेतला वसा टाकू नका.